आज मी तुम्हाला चुलीवरचं मस्त असं चिकन बनवून दाखवणार आहे. मी चुलीवरच सगळा स्वयंपाक करते, तुम्ही व्हिडिओत तर बघताच. तर चिकनला आधी काय केले, स्वच्छ धुवून घेतले, हळद, मीठ, मसाला, लिंबू पिळून ठेवलेला आहे. आणि इकडे मी तयारी केली आहे, लसूण आणि कोथिंबीर कुटते, तेही थोडंसं मीठ घालून कुटायचं, पटकन कुटली जाते. आणि कढईत तिकडे गरम करायला ठेवली आहे. आणि हे काय होतं, चिकनला आहे ना थोडंसं लिंबू पिळलं की चव खूप वेगळी म्हणजे छान लागते. म्हणून आम्ही दरवेळी काय करतो, चिकनमध्ये आणि मासे पण धुवून घेतले की त्याच्यावर लिंबू पिळतो आणि म्हणजे लिंबाचा रस घालायचा. आणि आता काय झालेलं आहे, आपलं लसूण आणि कोथिंबीर छान असं तेलात परतलं आहे. जे मगाचं आपलं चिकन आहे हळद मीठ लावलेलं, ते आता काय करायचं, ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आपल्या जे परतलेला लसूण आणि कोथिंबीर आहे त्याच्यात ते आपलं मगाचं चिकन हळदी लावलेलं त्यात घालून घ्यायचं, छान असं हलवायचं आणि ताट झाकून ठेवायचं. आणि नंतर एक 10-1 मिनिटांनी छान ह्याला पाणी सुटलेलं असतं, ताटात गरम पाणी करायला ठेवायचं. जर आपल्याला सूप काढायचं असेल तर ताटात गरम पाणी करायला ठेवायचं. मला सूप नव्हतं काढायचं म्हणून मी काय केलं, हेच केलेलं आहे, फक्त ताटात पाणीच ठेवलं नाही आहे, फक्त शिजवून घ्यायचं आहे. आणि नंतर मग त्याचे शिजवून घेतल्यानंतर सुकं चिकन आणि रस्सा असं बनवायचं आहे. तर आपलं पाणी बघा, त्याला मिठाचंच केवढं सुटलं आहे. आता मी काय करते, ह्याची सुक्याची तयारी करते, कांदा चिरून घेते, म्हणजे शिजलेलं चिकन 2 प्रकारात आपल्याला बनवता येईल. तर काय करायचं, कांदा छान असा परतून घ्यायचा, तेल घालून कांदा परतलेला आहे. आणि मगाशीच मी काय केलेलं, लसूण भरपूर प्रमाणात घातल्यामुळे आता मी काय लसूण घालणार नाही आहे. जर तुमच्याकडे टॅमॅटो असेल तर टॅमॅटो घाला, आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी फक्त कांदा भरपूर प्रमाणात घालून छान असा परतून घेतला. आणि जे शिजवलेलं चिकन आहे त्यात घालणार आहे. रश्श्याची पण तयारी सुरू केली आहे मी. खोबरं हे करून घेतलं, खिसून घेतलं, भाजून बाजूला ठेवते. जोपर्यंत सुकं चिकन बनवून होतं आहे तोपर्यंत खोबरं आपलं थंड होईल. जेवढं सुक्यामध्ये पीस घालायचे तेवढे सगळे घालून घेतले. आणि नंतर काय करायचं, जो आपला घरचा इसूर आहे तो घालायचा आणि चिकन मसाला. बाकी मी ह्याच्यात काही घालत नाही, वाटण पण घालत नाही खोबऱ्याचं. आणि टॅमॅटो जर असेल ना तर खूप छान सुकं चिकन मिळून येतं. पण आता कांदा पण मी भरपूर घातला आहे, त्याच्यामुळे पण ते खूप असं छान होणार आहे. आणि येसूर म्हणजे काय, तर येसूर म्हणजे आम्ही काळा मसाला जो असतो त्याला येसूर म्हणतो. मला माझ्या दुसऱ्या चॅनलवर पण आहे ना भरपूर कमेंट्स असतात की येसुराची रेसिपी दाखवा, येसूर तुम्ही कसा बनवता. तर आपलं सुकं चिकन इकडे तयार झालेलं आहे, फक्त कोथिंबीर चिरून घालायची. ती काय आमच्या गणेशला आवडत नाही म्हणून मी काय घालत नाही. तर हे बघा, आरावरती काय झालं, छान आधी शिजलेलं होतं, फक्त एक वाफ काढून घेतली आहे, म्हणजे जेणेकरून मसाला छान येसूर मसाला सगळीकडे छान लागेल. तर चला आता रश्श्याची तयारी करून घेते. मगाच आपलं खोबरं खिसलेलं मी भाजून थंड करायला ठेवलं होतं. खोबरं आणि फक्त मी थोडीशी कोथिंबीर वाटणार आहे, कारण लसूण मी भरपूर असा शिजवतानाच घातलेला होता, कोथिंबीर पण घातली होती, पण थोडं रश्श्याला चव येते म्हणून मी थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर वाटून घेतलेली. आता काय करते, चुलीवर कढई ठेवते आणि रस्सा फोडणीला घालते. मी चिकन पण ते बाजूला हे बघा ताटात काढून घेतलं, ज्याचा रस्सा बनवायचा आहे ते चिकन ताटात घेतलेलं आहे काढून. आणि नेमकं काय झालं, मसाला परतायला कढई ठेवली, मसाला परतायला सुरुवात केली, येसूर वगैरे घातला, नेमकी लाईट गेली की माझा व्हिडिओज घ्यायचा राहिला. इकडे मी सुरू केल्यात भाकरी, रस्सा फोडणीला घातला आणि भाकरी करायला घेतलं. तर रस्सा मी कसा फोडणीला घातला, तेल सुटूसपर्यंत मसाला परतायचा, त्यात आपला घरचा जे काही येसूर तुम्हाला जसं तिखट हवे तसा घालायचा आणि थोडा चिकन मसाला घालायचा. आणि जे शिजवलेलं आपलं चिकन होतं ते त्यात मसाल्यात घालायचं. आणि जेवढा तुम्हाला रस्सा पातळ बनवायचा आहे तेवढं गरम पाणी घालायचं. आणि नंतर कसं होतं, भाजी वाढवल्यामुळे मीठ लागतं, मग चवीनुसार मीठ घालायचं. असा मी हा गावाकडच्या पद्धतीचा रस्सा बनवलेला आहे. जर तुम्हाला वाटणामध्ये कांदा भाजून घालायचा असेल तर तोही तुम्ही घालू शकता. मी जेव्हा म्हणजे असं ह्याच्यानुसार घालते, प्रत्येक वेळी घालतेच असं नाही, कधीतरी मी कांदा पण भाजून काय करते, वाटणामध्ये कांदा थोडासा तेल टाकून भाजायचा, चिरायचा, भाजून काय करायचा वाटणात हे करायचा. मग कसा वाटला चुलीवरचा चिकनचा बेत ते नक्की सांगा.